जय हिंद मित्रांनो, मी कीर्तिक सादडे आज आपलं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनल, जिथे आज मी तुमच्यासाठी माहिती घेऊन आलो आहे शॉपबद्दल। कमर्शियल युनिट जे आहेत आता लोकांना पोझिशन द्यायला हळूहळू चालू केलेले आहेत। आपण मागे बघू शकतात आता हा सॉफ्ट टच आता त्यांना दिलेला आहे, फिनिशिंग पेंटिंगची बाकी आहे। बट हा ऑपॉर्च्युनिटी जी आहे आज तुम्हाला मी सांगणार आहे। तर यामध्ये आपले जे नवीन व्यावसायिक आहेत खूप सारे गाळे जे आहेत आता भाडे तत्वावर देत आहेत। तर माझी रिक्वेस्ट राहील प्रत्येक माणसाला की जो कोणी नवीन व्यवसाय ओपन करू इच्छितो आहे किंवा गोल्डन चान्स जो आपण बघत होतात घराजवळ, तर त्यांच्यासाठी ही खूप छान ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे। कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की स्टेशनच्या जवळ जर रेंटलवरती प्रॉपर्टी आज घ्यायची जरी असेल तरी 80 ते 90 किंवा लाख रुपयाच्या खाली कोणीही देत नाही। तर इथे अजून एवढा फ्रिक्वेन्सी वाढलेली नाही, त्यामुळे आज कमी रेंट आहे। जसं रेंट जे आहे आपल्याकडे स्टार्टिंग फ्रॉम द 30,000 पासून 30,000 आपला रेंट स्टार्ट होते। ते वेगळे साईजेस आहेत। जर साईजच्या बद्दल तुम्हाला हवे असेल, काही क्वेरी असतील तर मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी मेन्शन केलेलं, तिथे तुम्ही पाहू शकता की आपल्याकडे कोणत्या साईजेसमध्ये कोणते युनिट जे आहेत ते अवेलेबल आहेत। काही ठिकाणी एक सिंगल शटर आहे, तर कुठे 2 शटर आहेत, तर कुठे 3 फेजमध्ये म्हणजे 3 शटर असणारा ओपन मोठासा असा गाळा आहे, जिथे तुम्हाला भरपूर सारे ऑपॉर्च्युनिटीज आहेत। कारण घराजवळ आहे आणि स्टेशन जवळ आहे, तर खूप चांगलं बिझनेसही होऊ शकतं, खूप छान रिस्पॉन्सही मिळू शकतं। आणि लकी जर तुम्ही असाल तर तुमची फ्रँचायझीही लवकरात लवकर वाटल्या जातील, कारण समोरच आपल्या बिग इंटरनॅशनल एअरपोर्ट येत आहे। आणि जसं राहिलं लोडिंग अनलोडिंगचं, तर हा इतका भला मोठा ट्रक जो तुमच्या गाळ्याच्या समोरही राहू शकतं। रेंटल इथे खूप छान आहे। काही डाऊट असतील तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवर कॉल करा, साईट व्हिजिट करा। आपल्याकडे ठराविक युनिट्स अवेलेबल आहेत, रेंटलवर त्यांना द्यायचे आहेत। तर साईजेस तर मी सांगितले। आता काय लोकांची बिझनेसही सुरू होत आहे, तर तुम्ही थांबू नका। मनामध्ये जर काही बिझनेसची विचार येत असेल किंवा आपल्याला ऑपॉर्च्युनिटी काय हवी आहे, तर हे तुम्ही बिझनेस पाहू शकता। इथे चालण्यासारखा हा पहिला किराणा आहे। खूप लोक आपल्या किराण्याचं सामान घेतील। त्या ज्यूस सेंटर आहे, इथे तुम्ही स्नॅक्स ज्यूस जो आहे ते देऊ शकता। तर यानंतर आपला हा फास्ट फूडचा बिझनेस असू शकतो। त्यात आपल्याला काही कॅफे ठेवायचं असेल किंवा कॉफी असू शकते। त्यानंतर आपला हा चौथा जो असणार आहे हार्डवेअर शॉप, तर आपल्याला हा हार्डवेअर बघू शकता खूप रिक्वायर्ड आहे प्रत्येक ठिकाणी। कपड्यांचा आहे, फास्ट फॅशनचं आहे, तर तुम्ही ते करू शकताय। बेकरी रिलेटेड आपण प्रोडक्ट्स अवेलेबल करू शकता, तर खूप छान असणार। त्यात आपल्या मेकअप रिलेटेड काही तुम्हाला ॲम्युनिटी ज्वेलरी किंवा मेकअप रिलेटेड करायचं असेल। फार्मास्युटिकल आहे, आता ऑलरेडी 2 मेडिकल चालू होतं ते आपण। हा लास्ट बिझनेस जो आहे सॅलॉन, तर सर्वांना आपल्याला माहिती आहे सॅलॉन तर खूप ठिकाणी लागतंच। असेच अजून तुमच्याकडेही काही आयडिया असतील तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये बिझनेस मेन्शन करू शकता। आणि एवढ्या रेसिडेन्शियल फ्लॅट्स आहेत, 5,300 फ्लॅट्स असल्यानंतर, तर नक्कीच हे सर्व बिझनेस जे आहे कॉमन बिझनेस आहेत। हे युजली लोक यूज करू शकतात आणि तुम्ही वापरू शकता, तुम्ही त्यांना सर्व्हिस देऊ शकता। तर खूप सुंदर आहेत। कार्पेट माझ्याकडे आज 170 पण आहे, 250 पण आहे, 500 पण आहे। काहीही काउंट आपल्याला कार्पेटमध्ये हवे असेल तर 2 शॉपसुद्धा एक करू शकता। 1 शॉप हवा आहे, आता तुम्ही पाहू शकता हे इतकं जवळ स्टेशनच्या विजिबिलिटी। सेम अगेन त्या साईडलाही वेस्ट साईडला आपण म्हणजे बघताय अपोजिट साईडच्या एंट्रीला, तर तिथेही आपल्याकडे ते अवेलेबल असणार आहेत। अजून काही तुम्हाला क्वेरीज असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवर मला कॉल करा। इथे आपण हे टॉयलेट पाहताय, प्रत्येक दुकानांच्या स्पेसमध्ये नंतर जो कॉमन टॉयलेट असणार आहे तो अशा भागामध्ये बनवलेला आहे। सो इथे हा कॉर्नर सर्कल आहे, कुठेही उभे राहा, बिझनेस हा चालू होतो। कारण इकडनं आता क्राऊड चांगला ट्रॅफिक जात आहे, मूव्हिंग ट्रॅफिक आहे। सो समोर सोसायटी कॉम्प्लेक्स सर्व काही या रोडपासून जाणार आहे। तर असं नाही की हा डेड पोर्शन आहे की इथे बिझनेस चालेल की नाही चालेल। 2 महिने द्या, 3 महिन्यात तुमचा बिझनेस इतका सुंदर चालेल की तुम्ही बोलाल की चांगलं केलं। आम्ही विचार करत होतो फक्त की ठिणगी भेटली पाहिजे। तर हा आजचा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी आहे की लवकरात लवकर सगळ्यांनी आपल्या बिझनेसमध्ये यावे, हा मेन उद्देश आहे या व्हिडिओचं सांगण्याचं तात्पर्य। म्हणजे अजून जर काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही मला कॉल करा। असंच अजून पूर्ण एंटायर बिल्डिंगचा जो व्ह्यू आहे तुम्ही कमर्शियल युनिट्सचा तो यामध्ये पाहू शकता। हळूहळू सिटिंग अरेंजमेंट जो एरिया आहे बघू शकता। इथे बसायला लोक आली की ॲटोमॅटिकली तो क्राऊड तुमच्या दुकानामध्ये ओढला जाणार आहेत। ते इतके स्पेशियस सुंदरसे युनिट्स, समोर ग्रीनरी,
नक्की आवडेल. बिझनेसचं खूप आहेत. काही डाऊट असतील तर तुम्ही मला कॉल करा. कुठचा बिझनेस चालू शकतो, काय फुटफॉल आहे, कसं आहे, तर त्या रिलेटेडही मी तुम्हाला हेल्प करेन. राहिलं प्रश्न बिझनेस नंतरचा इंटिरियरचा, तर आपल्याकडे इन हाऊस आमची टीम आहे ज्या आपले ऑफिस शॉप जो आहे हे सगळं डेकोरेट करून देते. एक सॅम्पल युनिट जो आहे हा एक 250 कार्पेट आहे. तर पाहू शकता 12 फुटाची हाईट आहे. इतका सुंदरसा हा युनिट आपण बनवलेला आहे जो एक्झॅक्ट पार्किंगच्या समोर आहे. तर हा आपल्याकडे अवेलेबल आहे. नक्कीच तुम्ही मला दिलेल्या नंबर कॉल करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद.